नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजकाल आपण एक जाहिरात बघतोय की ज्या जाहिरातीमध्ये एक घरातली जी मोलकरीण आहे ती कानाकोपऱ्यातनं स्वच्छ करून घेण्यासाठी लाखो रुपयांची डिमांड करते. त्या कोपऱ्यात असं काय आहे असं विचारल्यानंतर ती म्हणते की तिथे मच्छर डास आहेत. आता या जाहिरातीमधला अतिशयोक्तीचा भाग आपण थोडा बाजूला ठेवूया, पण ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की लाख मोलाचा जीव हा एवढा छोटासा डास धोक्यात आणू शकतो. डासांमुळे होणाऱ्या आजारांमधला डेंग्यू हा असाच धोकादायक आजार आहे. धोकादायक यासाठी कारण डेंग्यू झाला असं कळाल्याबरोबर रुग्णाचं मनोबल खचतं आणि त्याला असं वाटतं की आता आपला जीव धोक्यात आलेला आहे. कारण डेंग्यू साठी कुठलाही एखादा विशिष्ट उपचार किंवा औषध अजूनही त्याचं संशोधन यशस्वी झालेलं नाहीये. पण यातला महत्त्वाचा भाग असा आहे की वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेतला किंवा डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली जर आपण राहिलो तर आपल्याला हा डेंग्यू टाळता येऊ शकतो. त्यातनं रुग्ण व्यवस्थित बरा होऊ शकतो. मग डेंग्यू टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं? कारण याची पुरेशी माहिती ही अजूनही आपल्याकडे सर्वसामान्यांना नाहीये मंडळी. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा दिवसांमध्ये तर डेंग्यू हा फार झपाट्याने पसरत असतो. तेव्हा डेंग्यू पासून टाळण्यासाठी नेमके काय उपचार करायला हवेत, नेमकी कशी काळजी घ्यायला हवी, याच विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे टाळा डेंग्यूला. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अमोल सर्जेराव लगड यांना. ग्रांट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालय इथून त्यांनी MBBS पूर्ण केलेलं आहे. यापूर्वी ग्रामीण रुग्णालय धानोरा आणि गडचिरोली येथे त्यांनी काही महिने काम केलेलं आहे. सध्या ते सर जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम बघत आहेत. 24908050 24988050 मुंबई बाहेरचे जे प्रेक्षक आहेत ते आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. विषय फारच आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण म्हणतोय विशेषतः डेंग्यू पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घेणं आवश्यकच आहे. त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घेते सर. पण सुरुवातीला नेमकं डेंग्यू म्हणजे काय? डेंग्यू हा तसा संसर्गजन्य रोग आहे. डेंग्यू हा आजार डासांमुळे होतो. डासांमध्ये डेंग्यू नावाचा एक व्हायरस असतो ज्याचे 4 प्रकार असतात. डेंग्यू 1, 2, 3 आणि 4. या डासामधले हे डेंग्यूचे जेव्हा व्हायरस ते जेव्हा आपल्याला चावतात त्यांच्या लाळेद्वारे माणसाच्या शरीरात पोहोचतात आणि त्याद्वारे आपल्याला त्या विषाणूचं इन्फेक्शन होतं. डेंग्यूमध्ये साधारणपणे ताप येणं, रंगदुखी होणं, डोकेदुखी होणं अशा काही प्रकारचे लक्षणं यायला लागतात. डेंग्यू हा मुळात उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. साधारण 16 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 60 to 80% 60 ते 80% सापेक्ष आर्द्रता म्हणजे दमट वातावरणामध्ये याची पैदास चांगल्या प्रमाणात होते. या डेंग्यूचे विषाणूही या वातावरणात चांगले ॲक्टिव्ह असतात आणि हे जे डास असतात तेही या जास्त आर्द्रता आणि जास्त तापमान यामध्ये व्यवस्थितपणे ग्रो होतात. त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटी आपल्याकडे जे दमट वातावरण असतं आणि वाढलेला थोडासा उकाडा जो असतो तो या डासांसाठी पोषक असतो आणि साधारणपणे याच पिरियडमध्ये याच काळामध्ये डेंग्यूची साथ पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. म्हणजे हा एक विशिष्ट प्रकारचा विषाणू आहे जो डासांमध्ये असतो आणि ते डास जर मनुष्याला चावले तर त्यातनं तो मनुष्यामध्ये प्रवाहित होतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बरोबर आहे सर. पण आता तुम्ही सांगितलं की डेंग्यू मध्ये काय वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात की, पण मला असं ऐकण्यात आलं की प्रत्येक रुग्णानुसार डेंग्यूची जे काही लक्षणं किंवा जे काही त्रास आहेत ते वेगवेगळे असतात. हे खरं आहे का? आणि ते कोणत्या स्वरूपाचे सर्वसाधारण ढोबळमानाने कोणते असतात? डेंग्यूला तसं आपला जो नॉर्मल बाकीच्या आजारांना जशी काही लक्षणं असतात म्हणजे मलेरिया असेल, चिकनगुनिया असेल किंवा डेंग्यू या सर्वांची साधारणपणे लक्षणे सारखीच असतात. या डेंग्यूमध्ये काय होतं तर अत्याधिक ताप येतो म्हणजे खूप जास्तीचा ताप असतो आणि तो दिवसभर राहतो. सोबतच डोकेदुखी होते, उलट्या व्हायला लागतात, डोळ्याच्या पाठीमागं खूप जास्त दुखायला लागतं म्हणजे डोळे आणि डोळ्याच्या पाठीमागं दुखायला लागतं, पोटामध्ये दुखायला लागतं, उलट्या ह्या खूप जास्त प्रमाणात उलट्या व्हायला लागतात. ही साधारणपणे डेंग्यूची लक्षणे आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. पण काहींना खूप अति अंग दुखणं, जॉईंट पेन्स होणं अशाही प्रकारची लक्षणं दिसून आलेली आहेत. डेंग्यूमध्ये अंगदुखी सोबत सांधेदुखी ही खूप व्हायला लागते. शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे अशक्तपणा यायला लागतो, पूर्ण अंग दुखल्यासारखं वाटतं
हे एक साधारणपणे त्याची लक्षणे आहेत. बरोबर आहे. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की विशिष्ट प्रकारच्या वातावरणामध्ये हे जे विषाणू आहेत ते जास्त ग्रो होतात ते. तर मुंबई सारख्या शहरामध्ये कायमच असं ह्युमिड वातावरण असतं, मग इथे खरं तसं बघितलं गेलं तर कायमच दक्ष राहणं गरजेचं आहे. आपलं काय मत आहे? हा, मुंबईमध्ये आपलं मुंबई हे तर दमट हवामान असतं. इथं साधारण वर्षभर दमट हवामान असतं आणि टेम्परेचरही त्या मानानं 16 to 30 डिग्री याच्यावरतीच साधारणपणे असतं. त्यामुळे वर्षभर आपण मुंबईमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यासाठी एक सर्वसाधारणपणे चांगलं वातावरण असतं आणि त्याचे जे विषाणू असतात, डेंग्यूचे विषाणू, तेही या मुंबईचे आपले जे काही ह्युमिड वातावरण आहे, आर्द्रतापूर्ण वातावरण आहे, त्यामध्ये चांगले ग्रो होतात आणि ऍक्टिव्हपणे राहतात. बरोबर. एक वातावरण हे वन ऑफ द रिझन आहे की ज्याच्यामुळे ते फास्ट ग्रो होतात. पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत सर, आणि आपल्याकडे वर्षा ऋतूंनी यावेळेस खूप सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे भरभरून. एकीकडे सगळे नागरिक सेल्फी काढण्यासाठी किंवा निसर्गाचा आनंद घेत आहेत, ही सगळी वस्तुस्थिती असली तरी दुसरीकडे डेंग्यू सारखे आजार, मलेरिया सारखे आजार पसरण्याची शक्यताही वाढलेली आहे. एकूणच मुळात हा आजार होतो कशामुळे आणि त्याची मूळ कारण काय आहेत? आपण वातावरणाचा एक उल्लेख केला, पण खरं कुठून त्याची सुरुवात होते, कारण काय आहे? डेंग्यू हा आजार मूळतः डासापासूनच होतो. एडिस इजिप्ती नावाचा जो डास असतो तो त्या डासापासून हा आजार होतो. एडिस इजिप्ती हा डास साधारणपणे शहरी भागात जास्त प्रमाणात आढळून येतो ग्रामीण भागापेक्षा, आणि तो आपल्या घरामध्येच मुख्यत्वे राहतो. हा डास साधारणपणे घरातलं जे स्वच्छ पाणी असतं, म्हणजे फ्रीजमधनं पाठीमागं टपकणारं पाणी असतं किंवा एसी मधनं बाहेर येणारं, ज्याच्या खाली आपण बकेट ठेवलेली असते ते पाणी हे करण्यासाठी, त्यामध्ये डास होण्याची शक्यता असते. किंवा घरातल्या जे काही प्लांट्स असतात, कुंड्या ठेवलेल्या असतात, त्याच्या खालच्या ज्या प्लेटमध्ये ते पाणी साचलेलं असतं, किंवा इतर काही घरामध्ये पाणी असतं, घरामध्ये पिंपामध्ये पाणी साचून ठेवलेलं असतं, टाक्या भरून पाणी ठेवलेलं असतं, या अशा स्वच्छ पाण्यामध्ये हे डासांची वाढ होते. म्हणजे स्वच्छ पाण्यामध्येच हे डासांची वाढ होते, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे सांगतोय. बरोबर. या डासांची पैदास स्वच्छ पाण्यामध्येच जास्त होते. काय कारण आहेत ते मी घेते डॉक्टर आपल्याकडनं. भारत वावळ आपल्याला प्रश्न विचारतात, काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये जे डास असतात तर या डासापासून डेंग्यू होण्याची शक्यता कितपत असते, आणि आपल्या कुटुंबामध्ये एखादा जर डेंग्यू झाला असेल तर त्यापासून इतर व्यक्तीस काही त्रास होऊ शकतो का? इतर कुटुंबातील व्यक्तींनी कशा प्रकारे काळजी घ्यावी यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी, खूप चांगले प्रश्न आहेत. कुठलेही आपल्या घरामध्ये डास, काय होतं सर, एक लागण लागली ना की एक धास्ती आणि भीती निर्माण होते. घरामध्ये कुठलाही डास दिसला की लोक थोडेसे सतर्क होतात. सतर्क राहणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण नेमका त्यांचा जो प्रश्न आहे ज्याच्यावर आपण बोलतोय की कुठल्या डासांपासून डेंग्यूची लागण होते, आणि दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे की कुटुंबातल्या एकाला झाली की दुसऱ्याला होते. बऱ्याचदा काय आहे, सर्वसामान्यांना असं वाटतं की हा संसर्ग एकापासून दुसऱ्याला, म्हणजे त्याच्या सानिध्यातही जायचं नाही जवळ वगैरे, अशा प्रकारचे गैरसमजही अजूनही लोकांमध्ये आहेत. दोघांवर प्रकाश टाका. कसं, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे डास असतात, पण डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती या नावाच्या डासामुळे आपल्याकडे सर्वसाधारणपणे होतो, आणि हा डास मुख्यत्वे आपल्या घरामध्येच आढळून येतो. या डासाची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे हा डास सर्वसाधारणपणे आपल्याला दिवसा चावतो, शक्यतो रात्री चावत नाहीत. मलेरियाचे डास जसे रात्री चावतात, संध्याकाळी चावतात, तसा हा डास दिवसभर चावतो. हा डास आपल्या घरातले जे स्वच्छ पाणी वगैरे असतं तिथं आढळून येतो. साधारण डास तो डेंग्यूचा डास चावल्यानंतर एक 5 ते 7 दिवसामध्ये आपल्याला डेंग्यूची लक्षणं जाणवायला लागतात. आणि तुम्ही एक प्रश्न आता विचारलेला की हा डेंग्यू घरात एकाला झाला असेल तर दुसऱ्याला होतो का? डेंग्यू तसा डायरेक्टली संसर्गजन्य नाहीये, म्हणजे त्या रुग्णांकडून आपल्याला होत नसतो. तर डेंग्यूचे जे एका व्यक्तीतले डेंग्यूचे जे विषाणू असतात, डेंग्यूचे विषाणू त्या शरीरामध्ये एखाद्या व्यक्तीचे असतात, ते परत एडिस इजिप्ती या नावाचा मच्छर आपल्याला चावल्यानंतर आपल्या शरीरातलं जे रक्त शोषण करतात त्याच्यासोबत त्या शरीरात जातात एडिस इजिप्ती नावाच्या डासामध्ये. म्हणजे घरामध्ये जर ते डास असतील तर ते एका व्यक्तीला चावले तर दुसऱ्याही व्यक्तीला जाऊ शकतात आणि त्यातनं ती लागण होते. बरोबर. म्हणजे हा अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट मधला आजार नाहीये, तर हा त्याच डासामुळे इतरांना झालेला आजार असू शकतो किंवा इतर डासांमुळे असू शकतो. बरोबर. डायरेक्टली एकमेकांकडून जाणारा नाहीये, तर हा डासामार्फत एकाकडून दुसऱ्याकडे जाणारा आहे. तर एका व्यक्तीला घरामध्ये जर डेंग्यू झाला असेल तर साधारणपणे त्या व्यक्तीला चावलेला डास दुसऱ्या माणसालाही चावू शकतो, दुसऱ्या व्यक्तीलाही घरातल्या चावू शकतो, आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला घरातल्या काही दुसऱ्या व्यक्तींना डेंग्यू होण्याचा खूप मोठी शक्यता. सर, आता इथे मुळात प्रश्न काय येतो ना की डेंग्यू
डेंग्यूचा डास असा काही वेगळा असतो का? म्हणजे तो आम्ही कसा ओळखायचा की हा डास डेंग्यूचा आहे? डेंग्यूचा जो एडिस इजिप्ती हा डास असतो, साधारणपणे डेंग्यूचे दोन डास आहेत. एक एडिस इजिप्ती म्हणतो आणि एक अल्बोपिक्टस, एडिस अल्बोपिक्टस. एडिस इजिप्ती हा साधारण घरामध्ये राहणारा असतो आणि अल्बोपिक्टस हा घराच्या बाहेरचा असतो. आपल्या इकडे प्रामुख्याने एडिस इजिप्ती हा डास आढळून येतो. काही राज्यांमध्ये अल्बोपिक्टस हा नावाचाही डास आढळून येतो. जो हा एडिस इजिप्ती डास आहे, याची काही विशिष्ट अशी लक्षणे आहेत. म्हणजे तो आकाराने थोडासा मोठा असतो, काळसर रंगाचा असतो आणि त्याच्यावरती पांढऱ्या पट्ट्या असतात. म्हणजे वाघाला जसे पट्टे असतात, आम्ही त्याला टायगर स्ट्रीप पॅटर्न मध्ये असंही म्हणतो, टायगर स्ट्रीप पॅटर्न मॉस्किटोज. म्हणजे वाघासारखे त्यावरती पट्टे असतात. तो साधारणपणे म्हणजे आपण पाहिल्यानंतर आपल्याला ओळखायला येतो. त्यात बाकी डासांपेक्षा तो थोडासा आकाराने मोठा, काळा आणि त्याच्यावरती पट्ट्या असणं हे त्याचं लक्षण आहे. आणि तो स्वच्छ पाण्यामध्ये असतो, घरामध्ये राहतो आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवसभर चावतो. सर, मी असं ऐकलंय की तो दिवसा तर चावतोच, पण शरीराच्या विशिष्ट भागावर चावतो, हे खरं आहे का? हा, याबाबत असं आहे की हे डास शक्यतो पाठीमागनं चावतात. आपल्या पाठीमागनं येतात, समोरून येत नाहीत. पाठीमागनं चावतात. म्हणजे काय होतं तर आपले खाली पाय उघडे असतात, तर त्याचे अँकल जॉईंट जे खाली टाचा म्हणतो आपण, टाचाचा मागला भाग उघडा असतो, तिथं चावतात. हाफ शर्ट असतील घातलेले, पूर्ण बाहेरचे शर्ट नसतील तर आपल्या एल्बोला म्हणजे हाताच्या पाठीमागच्या साईडला ते हे डास चावतात. तर याचं एक थोडंसं युनिक पॅटर्न तो आहे त्याच्यामध्ये की तो चावण्याचा. बरोबर सर, डास हा तर मुख्य घटक आहेच ज्याच्यामुळे हा होतो. आणि दुसरं आपण सांगितलं होतं की वातावरण त्याला पोषक असणं. याच्याशिवाय आणखी काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे डेंग्यू फार लवकर पसरतो? किंवा एकूणच मी जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता ना की आपण लक्षणं जेव्हा सांगतो, ढोबळमानाने ताप येणं वगैरे, ही लक्षणं आपण सांगितली, पण तरी देखील प्रत्येक व्यक्तीनुरूप जेव्हा वेगवेगळा आणखी त्रास दिसून येतो त्यावेळेस मग त्याला काय समजायचं? प्रत्येक शरीराच्या इम्युनिटीवर पण ते बरंच डिपेंड असतं, काय सांगता येईल? साधारणपणे आपल्याला सर्वात महत्वाचं हे लक्षात ठेवावं लागेल की डेंग्यू हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. साधारण 80% लोकांना, डेंग्यूची लागण झालेल्या 80% लोकांचा साध्या ट्रीटमेंटवरती फक्त ताप येऊन तो रिझॉल्व्ह येऊन जातो, पूर्णपणे बरा होतो. केवळ 5% डेंग्यूचे जे रुग्ण असतात त्यामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन होतात आणि ते सिरियस व्हायला लागतात. ते पेशंटच्या इम्युनिटीवरती, त्याची जी रोगप्रतिकारक क्षमता जी आहे त्याच्यावरती हे बरंच निर्भर असतं की डेंग्यू त्याचा हे कॉम्प्लिकेट होणार आहे की नाही. त्यामुळे काय होतं तर लहान मुलांमध्ये थोडीशी शक्यता जास्त असते कॉम्प्लिकेशन्स होण्याची, कुपोषित मुलांमध्ये थोडीशी जास्त शक्यता असते, प्रेग्नंट महिलांमध्ये, गरोदर महिलांमध्ये त्याची शक्यता थोडीशी जास्त असते. सोबतच ज्यांना डायबिटीज आजार आहे, अस्थमासारखे काही आजार आहेत आणि काही जे काही इम्युनोडिफिशियन्सी काही आजार असतील तर त्या आजारांमध्ये ते डेंग्यूचे लागण जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते आणि त्यांच्यात कॉम्प्लिकेशनची पण शक्यता थोडीशी जास्त. सर, आपल्याला अमोल फोनवर प्रश्न विचारू इच्छित आहेत. हॅलो 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 हा बोला अमोल, बुलढाण्यावरनं बोलताय? हो हो, बुलढाण्यावरून बोलतोय. बोला, प्रश्न विचारा. हॅलो अमोल जी, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा होता की सर्वप्रथम डेंग्यू हा जो, हॅलो, आपला आवाज येतोय अमोल जी, आपण सलग प्रश्न विचारा कृपया. ठीक आहे. माझा प्रश्न असा होता सर की डेंग्यू हा आजार झाला तर तो कसा ओळखावा आणि प्राथमिक आपला उपचार काय असावा त्याच्या संबंधित, आणि त्यानंतर आपण तो होऊ नये म्हणून घरगुती उपचार काय करावा आणि ते कशा प्रकारची त्याची काळजी घ्यावी? नक्कीच अमोलजी, या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत, कारण सगळे मुद्दे महत्वाचे आहेतच. आता सर, आपण मगासपासून चर्चा करतो की डासांमुळे याची लागण होते वगैरे, पण काय होतं की सुरुवातीला त्याची लक्षणं काय असतात तर ताप येतो, सर्वसाधारण आपण सांगितलं. ताप हा इन जनरली अनेक वेगवेगळ्या आजारांमुळे किंवा कारणांमुळे येऊ शकतो. कसं ओळखायचं की आपल्याला डेंग्यू झालेला आहे? डेंग्यूची काही लक्षणे जी आहेत त्याच्यामध्ये ताप येणं हे तर एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. डेंग्यूचा ताप हा विशिष्ट प्रकारचा असतो, म्हणजे तो दिवसभर राहतो. मलेरियाच्या तापामध्ये कसं तो मलेरियाचा ताप घाम येतो, ताप राहून जातो, परत ताप येतो. डेंग्यूमध्ये शक्यतो तसं होत नाही. डेंग्यूचा ताप पूर्णपणे दिवसभर आणि खूप जास्त प्रमाणात असतो. 104 डिग्री फॅरनहाईट एवढा डेंग्यूचा ताप नेहमी असतो. सोबतच याच्यामध्ये काय होतं तर डोकेदुखी खूप मोठ्या प्रमाणात होते. डोळे आणि डोळ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये खूप दुखल्यासारखं जाणवतं. सोबतच अशक्तपणा येतो, सांधेदुखी होते, अंगदुखी होते,
पोटात दुखायला लागतं. पोट दुखणे आणि डोके दुखणे हे त्याची एक महत्त्वाचे लक्षणे आहेत. आणि जर ताप येऊन डोकेदुखी, पोटदुखी आणि अशक्तपणा वगैरे असतील तर त्याच्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांकडनं आपण दाखवून घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण ताप आली आहे म्हणून सुरुवातीला आपण स्वतः जातो मेडिकलवरती आणि तिथून काही गोळ्या औषध करतो. यामुळे खूप मोठे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते, तो डेंग्यू निग्लेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर अशी काही लक्षणे दिसल्यानंतर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरची पुढील उपचार करणं गरजेचं असतं. म्हणजे जर तुम्ही डेंग्यू झालेला असेल आणि तापेवरच्या मनानेच एखाद्या मेडिकल मधली गोळी घेतली तर त्याच्याने डेंग्यू वाढण्याची शक्यता आहे असं आपण इथे सांगू शकतो. अगदी बरोबर आहे सर. त्याचबरोबर त्यांचा दुसरा जो प्रश्न होता तोही तेवढाच महत्वाचा होता की आपल्याकडे बऱ्याच अशा डेंग्यू झाल्यानंतर आता व्हॉट्सअपवर पण इतकं सगळ्या आपल्याकडे येतात घरगुती उपायांच्या संदर्भामध्ये माहिती. तर घरगुती उपाय खरं तर करायला हवेत का, कोणत्या स्टेजवर कधी करायला हवेत आणि ते कोणते आहेत, साधारण घरगुती उपचारांवर सांगा. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की डेंग्यू हा आजार 80% लोकांमध्ये जास्त काही कॉम्प्लिकेट होत नाही. म्हणजे ताप वगैरे येऊन तो आपोआप राहिला जातो. डेंग्यू हा आजार प्रिव्हेंट करण्यासाठी आपली प्रतिकार क्षमता वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं त्यावरती उपाय असेल की त्याला अगोदर आपण प्रिव्हेंट करण्यासाठी. तर मग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपल्या आहार सुयोगी असा ठेवणं, आहारामध्ये प्रथिनांचा वापर व्यवस्थित करणं, विटॅमिन वगैरे चांगले असले पाहिजेत, फळ आणि भाज्या या दोघांचाही समावेश आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ठेवायला हवा. सोबतच घरातली जी स्वच्छता असते, घरात पाणी न साचू देणं, हेही आपल्याला घरगुती उपाय म्हणून करता येतील. सोबतच आता आजकाल आपण पाहतो की सगळे सोशल मीडिया थ्रू वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजत आहेत. व्हॉट्सअपवरती कुणी वेगळ्या गोष्टी, या फळामुळे डेंग्यू होत नाही, तो फळ खाल्ल्यानंतर डेंग्यू राहतो, किंवा या पानाच्या झाडाचं हे केल्यामुळं तसं होतं, असं बरंचसं ऐकायला येतं. आजपर्यंत असं काही शास्त्रीय पूर्णपणे अभ्यास यावरती झालेला नाहीये. पण काही पपईचे पानांचा रस पिल्यामुळं ज्या प्लेटलेट कमी झालेल्या असतात शरीरातल्या त्या वाढण्याची शक्यता असते, असं बरंचसं जणांचं ऑब्झर्वेशन आहे. पण अजूनही त्याच्यावरती व्यवस्थितपणे शास्त्रीय असा काही अभ्यास झालेला नाही. कदाचित या पपईचा रस, पपईच्या पानांचा रस असेल किंवा काही फळं असतील विशिष्ट, यामुळे आपल्या शरीरातली विटॅमिन्स आणि मिनरल्सचं प्रमाण सुयोग्य राखण्यासाठी मदत होते आणि कदाचित ते हाय रिच मिनरल्समुळं आपल्या शरीरामध्ये ते प्लेटलेट जनरेट करण्याची कॅपॅसिटी वाढून एक मदत होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे सर तुम्ही इथे असं सांगू इच्छिताय की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली राहा आणि त्याच्या सायमल्टेनियसली तुम्ही घरगुती उपचार सुरू ठेवलेत तर हरकत नाही. पण पूर्णतः तुम्ही घरगुती उपचारांवर अवलंबून राहणं चुकीचं ठरू शकतं किंवा धोकादायक ठरू शकतं. आपल्याला विजय कलंत्री बीडवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार विजयजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर लगड सर. नमस्कार सर, मी बरेचदा असं होतं की ग्रामीण भागामध्ये योग्य वेळी किंवा योग्य उपाययोजना होत नाहीत. तर प्रतिबंधात्मक कारवाई या डेंग्यू रोगाविषयी काय करता येईल या संदर्भात माहिती हवी. नक्कीच विजयजी, तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळणार आहे. विजयजींनी प्रश्न विचारला होता आणि आधीही आपल्याला अमोलजींनी प्रश्न विचारला होता की एकूणच टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं डेंग्यूला टाळण्यासाठी. आणि विजयजींचा स्पेसिफिकली प्रश्न होता की ग्रामीण भागामध्ये याचा प्रतिबंधात्मक उपाय, कारण ग्रामीण भागाची स्थिती जर मी चूक नाहीये तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये खरंच तशी सोय आहे का की त्वरित उपचार मिळू शकतात किंवा काय परिस्थिती, आपण त्याच्यावर काय प्रकाश टाकाल. विजयजींचा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे खरंच ग्रामीण भागात थोडंसं डेंग्यू मॅनेजमेंट करण्यासाठी पूर्णपणे सुविधा उपलब्ध नाही आहेत. पण आपण त्यासाठी एक गोष्ट करू शकतो की डेंग्यू होऊ नये म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपण पाळू शकतो. साधारण आपल्या घरात पाणी साचलं नाही पाहिजे याची काळजी घेतली गेली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये काय होतं तर पाणी साचून ठेवण्याचं प्रमाण भरपूर जास्त असतं की उद्या परत पाणी येईल की नाही, नळाला पाणी मिळेल की नाही, किंवा हे पाणी राहील की नाही, यासाठी 8-8, 10-10 दिवस जे पाणी घेतलेलं असतं ते साचून ठेवलं जातं आणि या साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास तयार होऊन डेंग्यू पसरण्याचा धोका खूप मोठा असतो. थोडं इथे थांबवते. आता पाणी साठवून ठेवणं ही गरज आहे काळाची असं झालेलं असतं. अशा वेळी मग पाणी साठवून ठेवण्यासाठी आम्ही नेमके प्रिकॉशन्स काय घ्यायला हवेत, म्हणजे त्या भांड्याची स्वच्छता किंवा त्या अनुषंगाने काही सांगता येऊ शकतं. हो, कसं असतं हे
एक आठवड्यामध्ये घरामध्ये प्रत्येकाने ड्राय डे पाळायला पाहिजे असं एक आपण आयडियली म्हणू शकू. पण प्रॉब्लेम काय असतो ना, आपल्याकडे पाण्याची जी कमतरता असते, दुर्भिक्ष जे पाण्याचं आहे, त्यामुळे आपण ते काही करू शकत नाही. त्यामुळे मग पाण्यामध्ये ते डेंग्यूचे डास मारण्यासाठीचं जे काही औषध असेल ती फवारणी आरोग्य विभागाकडनं करून घेणं हे गरजेचं असतं. सोबतच शक्य होईल तेवढं आपले जे काही साचलेलं पाणी असतं ते एक दिवशी इतर कामासाठी वापरून नवीन पाणी त्यामध्ये भरता येऊ शकतं आपल्याला. म्हणजे टाक्या आणि पिंपामध्ये जे काही पाणी 8-8 दिवस आपण साचून ठेवतो ते 4-5 दिवसानंतर साधारणपणे कोणत्या तरी दुसऱ्या कामासाठी वापरून ते भांडं पूर्णपणे कोरडं करून परत त्यामध्ये आपण दुसरं पाणी भरू शकतो. अशा काही प्रकारच्या गोष्टी करता येतील. सर, तुम्ही सांगितलं की त्या पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचं औषध टाकायचं, पण ते औषध मग पोटात गेलं तर ते सुरक्षित आहे का? काय नाही, म्हणजे आपण ते औषध पिण्याच्या पाण्यामध्ये नाही टाकत. सांडायचे जे पाणी असतात सांडपाण्यासाठी त्यामध्ये ते आपण औषध टाकू शकतो. नक्की. सर, आपल्याला युवराज लगड बीड वरनं बोलतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा, नमस्कार मॅडम, मी युवराज लगड बोलतो, तेलगाववरून, बीड जिल्हा. बोला बोला. डेंग्यूचा समूळ नाश करण्यासाठी कोणत्या उपाययोजनाची गरज आहे? बरं, नक्कीच युवराजजी. मगाचपासून आपण साधारणतः त्याच विषयावर चर्चा करत आहोत. टप्प्याटप्प्याने आणखी विषय उलगडत जाणारच आहे. पण युवराजजींनी प्रश्न विचारलाच आहे, तर त्याचं नायनाट करण्यासाठी खरं कुठल्या प्रकारचे उपाययोजना करायला हवेत? सर्वात महत्त्वाचं आता आपण सांगितल्याप्रमाणे की पाणी साचलं गेलं नाही पाहिजे याची पूर्णपणे दक्षता घेतली गेली पाहिजे. सोबतच धूर फवारणी आणि पाण्यामध्ये काही औषध टॅमिफॉस नावाचं असतात ते पाण्यामध्ये जिथं जिथं पाणी साठतं ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि सर्वात आता डेंग्यू हा मुळात डासामुळे होतो, तर डासाची उत्पत्ती रोखणं हा सर्वात महत्त्वाचा त्यावरती प्रतिबंधात्मक उपाय आहे. मग डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी काय करता येईल, तर डासाचे हे काही हॅबिटॅट्स असतात, म्हणजे जिथं डास तयार होतात आणि वाढतात हे ठिकाणं नष्ट करणं. अशी ठिकाणं कोणती आहेत, तर घरात साचलेलं पाणी, कुंड्यातलं पाणी, छताच्या वरती डबे ठेवलेले असतात, नारळाच्या करवंट्या असतात, सोबतच प्लास्टिकचे काही ग्लास असतात, अशा ठिकाणी पाणी साचून राहतं. टायर्स असतील ते छतावरती ठेवलेले असतात, त्यामध्ये पाणी साचून राहतं आणि त्यामध्येही डेंग्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही जी काही त्यांची हॅबिटॅट्स आहेत, डेंग्यू तयार होण्याची जी ठिकाणं आहेत ती आपल्याला नष्ट करावी लागतील. मग ती नष्ट केल्यानंतर आणखी तरी डास असतील तर त्यापासून आपल्याला वाचण्यासाठी काय करता येईल, तर धूर फवारणी आणि पाण्यामध्ये औषध टाकणं हे एक त्याच्यावरती उपाय आहे. सोबतच झालेल्या डासांपासून आपण स्वतःला कसं वाचू शकू, तर शक्यतो लहान मुलं वगैरे असतील त्यांना खेळायला वगैरे पाठवताना आपण पूर्ण कपडे म्हणजे फुल स्लीवचे पूर्ण बाह्याचे शर्ट घालणं, पूर्ण पॅन्ट घालणं, जमलंच तर पायामध्ये मोजे आणि सॉक्स वगैरे घालून त्यांना खेळायला पाठवणं, अशा प्रकारची काही काळजी घ्यावी लागतील जेणेकरून जे झालेले डास आहेत ते आपल्याला चावणार नाहीत. रात्री झोपताना मॉस्किटो नेट्स वापरणं ही त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे करता येऊ शकणारे काही पर्याय आहेत. बरोबर. म्हणजे साठवलेला स्वच्छ पाणी हा जो आहे तो मुख्य घटक आहे ज्यातनं हा डास निर्माण होणार आहे. आणखी कुठले पर्यावरणीय घटक आपल्याला असं वाटतात की जे अवलंबून आहेत डेंग्यू पसरण्यासाठी? वर्षानुवर्ष आता डेंग्यू हा आजार वाढत जातोय असं आपण पाहतोय की दररोज टीव्हीमध्ये वगैरे इथं डेंग्यूची साथ तिथं डेंग्यूची साथ असं पाहतोय. याला बरेचसे पर्यावरणीय घटक कारणीभूत आहेत. म्हणजे वाढती लोकसंख्या हे एक त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. त्याबरोबर अनियंत्रित आणि अनियमितपणे वाढणारं शहरीकरण हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कचऱ्याचं अयोग्य व्यवस्थापन की अयोग्य आणि अनियंत्रित असं व्यवस्थापन जे कचऱ्याचं आहे ते असतं आणि पाण्याचं सदोष व्यवस्थापन हे त्याला कारणीभूत आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थितपणे केलं जात नाही. म्हणजे इव्हन आपल्या घरावरती आपण जो काही घरातला कचरा असतो ते घराच्या छतावरती टाकतो, रिकामे डबे असतील, टायर्स असतील, अशामध्ये पाणी साचून राहतं आणि त्यामुळे होतो. सोबतच जे काही पाण्याचं सदोष नियोजन आहे सध्या, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, त्यामुळे घरामध्ये 8-8, 10-10, 12-12, 15-15 दिवस पाणी साचून ठेवलं जातं आणि ह्या साठवलेल्या पाण्यामध्ये ते डेंग्यूची लागण होण्याची शक्यता असते. आताच याच वर्षी उन्हाळ्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये अराउंड एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे त्या पूर्ण तालुक्यामध्ये पाणी साचून ठेवण्याचं घरामध्ये 8-8, 10-10 दिवस प्रमाण होतं. त्यामुळे त्या पूर्ण तालुक्यामध्ये डेंग्यूची साथ पसरलेली होती.
तर आपण या गोष्टी अशा प्रिव्हेंट करू थोडंसं शकतो. टाळणं फार महत्वाचं आहे. या डेंग्यूचा प्रसार जर आपल्याला टाळायचा असेल तर शेवटी आपल्याला प्रिव्हेन्शन घेणं ही काळाची गरज आहे असं आपण पाण्याचं म्हणू व्यवस्थित शकतो. व्यवस्थापन झालं गेलं अगदी, पाहिजे. म्हणजे अगदी. वेळेवर पाणी मिळालं पाहिजे. लोकांना कसं असतं ना की आता घरामध्ये पाणी ठेवतं, मी एक दिवस ड्राय डे पाळणार आहे तर पण दुसऱ्या दिवशी पाणी येणार आहे की नाही याची शाश्वती नसते. म्हणजे आज जर ड्राय डे पाळला तर उद्या मग पाणी आहे की नाही. तर यासाठी जर पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आलं, म्हणजे ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागातही, की पाणी मुबलक प्रमाणात आणि सुयोग्य नियोजन जर झालं तर आपल्याला हे काही गोष्टी पाळता येऊ शकतात. बरोबर आहे सर. आता त्या अनुषंगानेच एक असा प्रश्न मनामध्ये येतो की पाण्यामुळे किंवा काही पर्यावरणीय गोष्टी आहेत ज्यांची आपण नीट काळजी घेतली नाही, त्यामुळे मगासपासून सर जे आपल्याला सांगतात की त्याच्यामुळे डेंग्यू सारखा जो रोग आहे, जो आजार आहे, तो फार झपाट्याने पसरत चाललेला आहे. आता इथे नागरिकांची म्हणून आपली एक स्वतःची काही जबाबदारी असते, सरकारीही काही योजना असतात, त्यांचीही काही जबाबदारी असते की अशा प्रकारचे आजार जास्त प्रमाणात पसरू नये. पण मुळात प्रश्न माझ्या मनामध्ये एक सारखा येतो सर, मगासपासून आपण जी चर्चा करतोय की नेमका डेंग्यू होतो कोणाला. म्हणजे डास चावतो हा तर भाग झाला, पण तरी एक रिस्क फॅक्टर की अशा लोकांना पटकन होऊ शकतो असं काय, असे कुठले घटक असू शकतात? डेंग्यू हा तसा कुणालाही होऊ शकतो. म्हणजे कोणत्याही वयोगटामध्ये डेंग्यू होतो. पण मी आता अगोदर सांगितल्याप्रमाणे की डेंग्यू हा 80% लोकांमध्ये त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होत नसतात. 80% लोक साधारण ताप वगैरे येऊन तो थोड्याशा औषध पाण्यावर घरामध्ये बघितलं सर, कुटुंबामध्ये तर एकाला डेंग्यू झाला तर दुसऱ्याला होतोच असं नाही. म्हणजे जरी तो डास चावलेला असला तर त्याची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे त्याच्यावर आहे. म्हणजे शेवटी टाळण्याच्या उपाययोजनेमध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हा महत्वाचा मुद्दा. मला त्याच मुद्द्याकडे तुम्हाला वळवायचा आहे. हा खरंच खूपच महत्वाचा भाग आहे. म्हणजे डेंग्यू हा आजार लहान मुलं, गरोदर स्त्रिया यांना जास्त प्रमाणात होतो. सोबतच शरीर प्रतिकार क्षमता जर कमी असेल तर त्या व्यक्तींना त्याचं होण्याची शक्यता कमी असते. म्हणून साधारणपणे जेव्हा या साथीचे आजार पसरलेले असतात डेंग्यू सारख्या आजारांचे, तेव्हा आहार सुयोग्य ठेवणं हे सर्वात महत्वाचं असतं, जेणेकरून आपली प्रतिकार क्षमता वाढेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर सोबत काही आजार असणाऱ्या व्यक्तींना, म्हणजे दमा असेल, अस्थमा, डायबिटीसचा आजार असेल, काही इतर आजार असेल तर तेव्हा थोडंसं व्यवस्थित काळजी घेऊन त्यांनी लवकरात लवकर व्यवस्थित उपचार घेऊन त्यावरती हे करायला. नक्की सर, नक्की. आता महत्वाचा भाग येतो सर, रोगाचं निदान कशा पद्धतीने होतं. तर एकूणच मला वाटतं डेंग्यूचा रुग्ण जेव्हा येतो तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो. त्याची मनस्थितीचा जर आपण विचार केला तर साधारणतः त्याचं रोग निदान कशा पद्धतीने केलं जातं, एक डॉक्टर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने विश्वासात घेऊन त्या रुग्णाला हे सगळं सांगतात त्याविषयी? डेंग्यूचं निदान सुरुवातीला आपण त्यांचे जे काही लक्षणे असतात त्यावरून पण सर्वसाधारणपणे ढोबळमानाने डेंग्यू असू शकतो असं आपण समजतो. की डोकेदुखी असेल, खूप तीव्र ताप असेल, पोटात दुखणं असेल, सोबतच लिव्हर आणि स्प्लीन याचं साईज वाढलेली असते पोटामध्ये, हे गोष्टी होऊ शकतात. मग याच्या काही रक्त चाचण्या आपल्याला करून घ्यावे लागतात जर अशी लक्षणे असतील तर. त्याच्यामध्ये NS1 असं म्हणून एक तपासणी आहे की जी अँटीजन डिटेक्ट करते डेंग्यूचा, म्हणजे की सर्वात सुरुवातीला लवकर होते. आणि त्याच्यानंतर आपले सिरोलॉजी टेस्ट म्हणून असतात, सिरोलॉजीच्या तपासण्या असतात. त्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन जी आणि एम आपण हे तपासतो. इम्युनोग्लोब्युलिन एमची सुरुवातीच्या 5 दिवसामध्ये ते पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते, 5 दिवसानंतर. आणि इम्युनोग्लोब्युलिन जी ची 8 दिवसानंतर पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते, म्हणजे डेंग्यू झाल्यानंतर. सोबतच CBC नावाची एक तपासणी असते आपण जी सगळ्यात सुरुवातीला करतो. या CBC नावाच्या तपासणीमध्ये आपल्याला 2 गोष्टी सुरुवातीला लक्षात येतात. एक म्हणजे WBC, ज्या की पांढऱ्या पेशी म्हणतो आपण, पांढऱ्या रक्तपेशी ज्या कमी होतात, आणि सोबतच प्लेटलेट्स ज्याला मराठीमध्ये रक्तकणिका म्हणतो, यांचं प्रमाण कमी झालेलं आढळतं. ह्या 2 गोष्टी जर कमी झालेल्या असतील तर आपण कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून NS1 अँटीजन आणि इम्युनोग्लोब्युलिन जी अँड एम या तपासण्या आपण करू शकतो. बरं सर, प्लेटलेट्सचा जो मुद्दा आहे ना, डेंग्यू म्हटलं की तो फार प्रामुख्याने विचारात घ्यावा लागतो. नेमकं हे प्लेटलेट्स म्हणजे काय, आमच्या प्रेक्षकांना थोडं सविस्तर समजावून सांगा. पण तत्पूर्वी आपल्याला परमेश्वर बीडवरनं बोलतायत, त्यांचा प्रश्न घेते. हॅलो. हॅलो. हॅलो, बोला. तेलगावून बोलतोय, परमेश्वर दशरथ मेत्रे. बोला. ते डॉक्टर अमोलनगरला मला प्रश्न विचारायचा. विचारा, आपला आवाज येतोय. सर, आपले डेंग्यूचे लक्षण किती दिवसात साधारण दिसतात आपल्याला? नक्की, चांगला प्रश्न आहे. साधारणतः दिवस त्यांनी विचारलेले आहेत, पर्टिक्युलरली किती दिवसामध्ये ती लक्षणं आढळून येतात? डेंग्यूचा डास आपल्याला चावल्यानंतर साधारण 5 दिवसानंतर त्याची लक्षणे दिसायला लागतात. 4 ते 5 दिवसानंतर साधारणपणे लक्षणे दिसायला लागतात. म्हणजे सुरुवातीला अत्याधिक ताप यायला लागतो,
मग डोकेदुखी होते, त्याच्यानंतर अंगदुखी आणि सांधेदुखी व्हायला लागते. सोबतच पोटात दुखायला नंतर सुरुवात, पोटदुखी आणि उलट्या व्हायला लागतात. ही साधारण डेंग्यूची लागण झाल्यानंतर 5 दिवसानंतर आपण हे लक्षणे दिसायला आता इथे काय होतं ना, जे गोंधळ होतो तो इथेच होता. तर त्या अनुषंगानेच हा गोंधळ दूर करा. मलेरियाचा जो ताप आहे आणि डेंग्यूचा ताप आहे, किंवा मलेरिया आणि डेंग्यू मध्ये काय आपण फरक सांगू शकता, की जेणेकरून घरी आम्हाला कळेल की नाही हा डेंग्यू आहे, असं काय सांगता येऊ शकतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग ताप येते वगैरे, तर मग हा मलेरिया आहे की डेंग्यू आहे, यामध्ये कसं आम्ही हे करणार. यात तसं खूप जास्त असा फरक नाहीये, पण काही गोष्टी नक्कीच आहेत. मलेरियाचा ताप थंडी वाजून ताप येतो आणि घाम येऊन ताप जातो, अशा पॅटर्न मध्ये असतो. म्हणजे एकदम थंडी वाजते, ताप येतो, थंडी वाजते आणि अंगाला पूर्ण घाम येतो आणि ताप राहून जातो. डेंग्यू मध्ये तसं नसतं. डेंग्यू मध्ये थंडी तेवढी वाजत नाही, तर दिवसभर तो ताप जो असतो तो दिवसभर साधारणपणे राहतो. आणि डेंग्यू मध्ये डोकेदुखी जास्त प्रमाणात होते, जी मलेरियामध्ये तेवढ्या प्रमाणात होत नाही. सोबत उतरत नाही का सर? पूर्ण दिवस हाय फिवर असतो, 104 डिग्री फॅरनहाइट एवढा फिवर असतो आणि तो दिवसभर कंटिन्यू राहतो. तर हा जो एक तापाचा एक विशिष्ट प्रकारचा हा पॅटर्न असतो की दिवसभर राहण्याचा. सोबतच डोकेदुखी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्याच्या मागे दुखायला लागतं. डोकं एकदम हे झाल्यासारखं वाटतं, ओढल्यासारखं थोडंसं होतं. ते एक खूप महत्वाचं लक्षण आहे, डोळ्याच्या मागे दुखणं. आणि सोबत पोटदुखी व्हायला लागते, पोटात दुखायला लागतं, जे मलेरियात होत नाही ते पोटात दुखायला लागतं डेंग्यूच्या. तापाच्या बरोबरीने जर हे वेगवेगळे प्रकार आपल्याला होत असतील, ताप खूप हाय असेल आणि तो उतरत नसेल, म्हणजे मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येतो, मग थोड्या वेळाने पुन्हा कमी होतो, हे थोडेसे फरक आहेत मलेरिया आणि डेंग्यू मध्ये. जर असं काही लक्षणं आढळले तर त्वरित डॉक्टरांकडे जा. घरगुती उपचारांवर तुम्ही जास्त विसंबून राहू नका. वारंवार डॉक्टर आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही माहिती देत आहेत. आपल्याशी याच विषयावर अधिक माहिती देण्यासाठी डॉक्टर रणजित राजुरे मुंबईवरनं जोडल्या गेलेले आहेत. त्यांचं काय मत आहे तेही जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर, तुमचं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते. टाळा डेंग्यूला हाच आपला विषय आहे आणि डॉक्टर अमोल लगड आपल्याला माहिती देत आहेत. आपलं काय मत आहे डॉक्टर, डेंग्यूचा प्रचार किंवा डेंग्यूचा प्रसार जो आहे तो कसा होतो आणि तो टाळायचा असेल तर आपण साधारण काय उपाययोजना करायला हव्या? डेंग्यूच्या प्रसाराबद्दल ना? हो. डेंग्यूचा प्रसार जे आहे ना, मेन बेसिकली काय डेंग्यूचा प्रसार मेन मच्छरच आहे. मच्छर चावल्यामुळे हा डेंग्यूचा प्रसार होतो. तर मग टाळण्यासाठी आपलं मेन जे करायचं आहे तर मच्छर कमी करायचं. मच्छर कमी करण्याच्या आता काही उपाययोजना आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येत आहे की आसपासचं जे आहे ना परिसर स्वच्छ ठेवायचं. दुसरी गोष्ट आहे ना, पाणी साठवून ठेवतात ना, स्वच्छ पाणी वगैरे, तर पाणी साठवून ठेवणं तर आता आपल्याला ते तर टाळता येत नाही, पाणी ठेवता येत नाही म्हणून. पण पाणी ठेवायचंच असेल तर ते झाकून वगैरे ठेवायचं. समजा झाकून वगैरे ठेवलं तर तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. पूर्ण पॅक ठेवलं तर चालतंय पाणी वगैरे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे मच्छरचं टाळण्याचं हे म्हणजे फवारणी वगैरे आता शासनाकडून केली जात आहे, धूर फवारणी वगैरे. ते करून सुद्धा टाळता येते, मच्छरचं प्रमाण कमी करता येते समजा. बरोबर. डॉक्टर, तुम्ही डॉक्टर म्हणून आमच्या नागरिकांना काय सांगाल की एक काय होतं, डेंग्यूचं नाव ऐकल्याबरोबर पेशंट घाबरतो, पेशंटचे नातेवाईक घाबरतात, जरा पॅनिक व्हायला होतं पेशंटना. साधारणतः पॅनिक होण्याची गरज आहे का? कारण आजकाल आपण डेंग्यू टाळू शकतो जर योग्य वेळी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं तर. आपलं याच्यावरचं मत जरा नागरिकांपर्यंत पोहोचूयात. डेंग्यूचं म्हणजे जास्तीत जास्त लवकरात लवकर जर उपचार घेतले ना, डॉक्टरकडे गेले समजा, डेंग्यूचे कसं लक्षण कसे, ताप आहे, डोकेदुखी आहे, सांधेदुखी, हे होतात की तुम्ही जर डॉक्टराकडे गेला उपचार घ्यायला तर डॉक्टरला लवकर समजलं ना, मला जेवढं लवकर तिचं इलाज चालू केलं ना, म्हणजे कॉम्प्लिकेशन समजा कॉम्प्लिकेशन झाले असतील त्याच्यानंतर जर तुम्ही इलाज केलं तर ते मग थोडं डेंजर असते. खरं. बरोबर आहे डॉक्टर, आपण खरोखर योग्य माहिती दिली की योग्य वेळी ताबडतोब जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आपण कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. आणि मुळात इथेच चूक होते आणि त्याच्यामुळे डेंग्यू मधनं रुग्ण दगावला वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकतो. हे टाळता येऊ शकतं, घाबरण्याचं काही कारण लवकर गेलं तर डॉक्टरांकडे. गावाकडची लोक वगैरे कसं उशिरा करतात ना डॉक्टरकडे जायला. हो, बरोबर आहे.
डॉक्टर, तुम्ही खूप चांगली माहिती पुरवलीत, आमच्याशी जोडल्या गेलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला वाटतं डॉक्टरांनी जो 2 मुद्दे सांगितलेत ना महत्त्वाचे, की तुम्ही पाणी झाकून ठेवा. मला वाटतं हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्वरित योग्य वेळी डॉक्टरांकडे जाणं. आता मी त्याच मुद्द्याकडे येणार आहे डॉक्टर, की हे जे आम्ही खूप ऐकतो ना, की डेंग्यूमुळे रुग्ण दगावला वगैरे, नेमकी कुठली स्टेज असते, असं काय होतं आणि त्याच्या बरोबरीनेच प्लेटलेट्स म्हणजे काय, हे दोन्ही प्रश्नांचं उत्तर हवे. बरोबर आहे की डेंग्यू हा डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये 5% लोकांमध्ये फक्त कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. म्हणजे 80% लोकांना तर फक्त ताप वगैरे येऊन नॉर्मल होतो, पण 5% लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात. मग नक्की कॉम्प्लिकेशन्स काय होतात, कशामुळे रुग्ण दगावतो? तर काय, डेंग्यूचा जो व्हायरस असतो, जो विषाणू असतो, तो आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि सुरुवातीला आपल्या जे काही पांढऱ्या रक्तपेशी असतात त्याच्यावरती अटॅक करतो, ज्या आपल्या शरीराची एक प्रतिकार क्षमता ठरवतात थोडक्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशी. तर त्यावरती अटॅक करून त्यांचं प्रमाण कमी, रक्तातलं प्रमाण कमी करतो, त्यामुळे ताप वगैरे येतो. आणि जेव्हा हा व्हायरस लोड जास्त होतो, म्हणजे हे विषाणूचं प्रमाण शरीरात जास्त व्हायला लागतं, तसं ते वेगवेगळ्या ऑर्गनवरती ते अफेक्ट करायला लागतो. सोबतच ते बोन मॅरो नावाच्या एका ऑर्गनवरती अफेक्ट करतो, जिथून प्लेटलेट्सची निर्मिती होत असते. आणि प्लेटलेट्सचं तिथून जे उत्पादन होणारं असतं, उत्पन्न होणाऱ्या प्लेटलेटचं प्रमाण ते तिथून कमी करतं. काय झालेलं आहे, हे नाव माहिती आहे आम्हाला की डेंग्यूमध्ये फार महत्त्वाचा भाग असतो, पण नेमकं प्लेटलेट्स म्हणजे काय आणि कधी ते रुग्णाला देण्याची वेळ येते? कारण सगळ्याच रुग्णांना मला वाटतं द्यावं लागत नाही, तर त्याविषयी काय सांगता येईल प्लेटलेट्स विषयी? आता आपण सर्वजणच ऐकतो आहोत की प्लेटलेट्स, या रुग्णाला एवढ्या प्लेटलेट्स दिल्या, त्या रुग्णाला एवढ्या प्लेटलेट्स दिल्या. प्लेटलेट हा आता एक कॉमन शब्द झालेला आहे. प्लेटलेटला मराठीमध्ये आपण रक्तकणिका असे म्हणतो. याचं शरीरातलं काय काम असतं तर हे अगोदर समजून घेऊयात. या रक्तकणिका प्लेटलेट्स आपल्या शरीरात जिथं कुठं ब्लिडिंग होणार असते तिथं जाऊन अडकतात आणि ब्लिडिंग होऊ देत नाहीत. हे त्यांचं मुख्य काम असतं. म्हणजे रक्तस्राव जिथून होणार असतो तिथं ते अटॅच होतात आणि त्यानंतर ती रक्तप्रवाह किंवा रक्तस्राव जो होणार असतो, ब्लिडिंग होणारी असते, ते थांबवतात. हे त्यांचं प्रामुख्यानं काम असतं. तर मग डेंग्यूचं लागण झाल्यानंतर काय होतं तर याचं आपल्या शरीरातलं उत्पादन जे असतं ते हॅम्पर व्हायला लागतं, ते कमी व्हायला लागतं. मग त्या प्लेटलेट्सची संख्या जर आपल्या शरीरातली कमी झाली तर काय होतंय तर रक्तस्राव व्हायला लागतो, नाकातनं रक्त यायला लागतं, दातांच्या हिरड्यामधनं रक्त यायला लागतं, आपली शौच संडास काळी झाल्यासारखं वाटायला लागतं. म्हणजे पोटातनं रक्तस्राव झालेला तो संडासमध्ये शौचमध्ये आपल्या दिसायला लागतो. हे काही प्लेटलेट कमी झाल्यामुळं होणाऱ्या गोष्टी आहेत. मग प्लेटलेट कमी झाल्यामुळे आणखी काय होतं तर आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यामधला प्लाझ्मा म्हणजे जे काही पाण्याचा घटक असतो तो त्या रक्तवाहिन्यातून बाहेर यायला लागतो. म्हणजे ते आपल्या शरीरातलं जे रक्तवाहिन्यातलं पाणी असतं ते रक्तवाहिन्याच्या बाहेर येऊन बाकी शरीरात साचायला लागतं आणि रक्तवाहिन्यातलं रक्ताचं प्रमाण कमी व्हायला लागतं. यामुळे आणखी काय होतं तर ब्लड प्रेशर आपलं कमी व्हायला लागतं, ब्लड प्रेशर कमी होतं आणि रक्तस्राव व्हायला लागतो, म्हणजे ब्लिडिंग व्हायला लागते. यामुळे रुग्णाला कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. ब्लड प्रेशर कमी कमी होत राहतं आणि रक्तस्राव वाढत वाढत राहतो. तर या एक सगळ्यात महत्त्वाचा सर्वजणांना प्रश्न पडलेला असतो की मग प्लेटलेट्स कधी द्यायच्या, प्लेटलेट्स कशा केव्हा आम्ही प्लेटलेट्सचं जे मी जे ऐकलंय त्याच्यावरनं की पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं काही त्याची जी संख्या आहे सर्वसाधारण त्याच्यामध्ये कमी जास्त होत असतं, त्याच्याविषयी माहिती घेते डॉक्टर. आपल्याला बीडवरनं तात्यांचा फोन आहे, काय म्हणतायत बघूयात. हॅलो हॅलो, तात्या धुमाळ बोलतायत, बोला. हा मॅडम, की हा जो डेंग्यूचा आजार आहे ह्याच्यावर शासनाच्या काय काय उपाययोजना आहेत हा आजार रोखण्यासाठी? बरोबर, माझा प्रश्न आहे. हा नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाकडे येणार होतो आम्ही, पण त्यांनी प्रश्न विचारलाच आहे. तर शासनाच्या काय काय उपाययोजना आहेत हे रोखण्यासाठी? शासन स्तरावर यावरती बऱ्याचशा योजना आखल्या जात आहेत आणि कामही चालू आहे. नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, संसर्गजन्य रोग प्रतिबंध कार्यक्रम म्हणून एक केंद्र सरकारचा एक प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. त्यात मुख्यत्वे काय आहे तर या जिथं डेंग्यूचे रुग्ण सापडतात त्या भागाचं सर्वेक्षण करणं, त्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं आणि मुंबईमध्ये BMC कडनं अर्थातच या विभागाच्या लोकांकडून त्या भागात सर्वेक्षण केलं जातं जिथे डेंग्यूचा रुग्ण सापडलेला असतो. मग त्या भागामध्ये अशा प्रकारची डेंग्यूची संख्या, डेंग्यूच्या डासांची संख्या आहे का,
तर त्यांची काही त्या पाणी साचलेल्या भागांमध्ये त्या डेंग्यूच्या डासांची अंडी आहेत का हे शोधलं जातं. मग हे शोधल्यानंतर जर त्या भागामध्ये असे सापडणार असतील तर ते सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं त्या भागामध्ये धूर फवारणी केली जाते, त्या औषध फवारणी केली जाते. सोबतच साचलेल्या पाण्यामध्ये एक टॅमिफॉस नावाचं औषध असतं, ते टाकलं, त्यांच्या काही कर्मचाऱ्यांकडनं ते प्रत्येक गावामध्ये ते टाकलं जातं. शहरी भागामध्ये ते औषध धूर फवारणी आणि ते औषध टाकलं जातं. सोबतच शासनाच्या एक रुग्णासाठी म्हणून काही योजना आहेत की जर हा आजार डेंग्यू हा आजार जर झालेला असेल तर त्याला सर्व उपचार त्याचे मोफत असतात. सर्व शासकीय दवाखान्यामध्ये डेंग्यू आजाराचे सर्व उपचार मोफत असतात. सर याच्यासाठी कुठले लस वगैरे नाहीये ना? नाही, अजून तरी डेंग्यूवरती लस नाही सापडलेली. हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जर डेंग्यूची लस असेल तर मग आम्ही घेऊन टाकतो, पण अजूनही कमर्शियली अवेलेबल अशी काही त्याच्यावरती लस नाहीये. बऱ्याचशा त्याच्यावरती संशोधन चालू आहे. ब्राझील, मेक्सिको आणि फिलिपाईन्समध्ये यावर्षी त्यांनी त्या अप्लाय करणार होते की या लसीसाठी. पण काय होतं ना की ह्या डेंग्यू हा जो विषाणू आहे त्याचे मुख्यत्वे 4 प्रकारचे त्यात सबटाईप्स आहेत. डेंग्यू 1, डेंग्यू 2, डेंग्यू 3 आणि डेंग्यू 4. या 4 वरती अगोदर संशोधन चालू होतं की या 4 पैकी 4 या विषाणूंचा एकत्र करून एक आपण लस बनवूयात. पण आता 2013 मध्ये परत एक वेगळा विषाणू आणखी एक सापडलेला आहे, डेंग्यू 5 पण त्याला एक जनरली म्हणतो. त्यामुळे अजून तरी भारतात हे अवेलेबल नाही, लस तयार नाही झाली. सर एक असा मुद्दा येतो ना की झोपडपट्टी सारख्या एरियामध्ये आपण साधारणतः मलेरियाचं प्रमाण बघतो, पण अगदी हायफाय चांगल्या सोसायटीमध्ये जेव्हा डेंग्यू खूप मोठ्या प्रमाणात आढळतो, सगळी स्वच्छता पाळली जाते, कुठलंही साठवलेलं पाणी नाही असंही दिसून येतं, तरी पण डेंग्यूचे ते मच्छर आढळतात. त्याचं काय कारण असू शकतं असं वाटतं? बरोबर, खूप चांगला प्रश्न विचारतात. म्हणजे बऱ्याच वेळा रुग्ण आम्हाला विचारतात की सर आमच्या घरामध्ये आम्ही खूप स्वच्छता ठेवलेली आहे, सगळं काही छान असतं, दररोज साफसफाई करतो, मग तरी पण मला डेंग्यू का झाला? तर कसं डेंग्यूचा हा जो डास आहे इडिस इजिप्ती नावाचा, हा स्वच्छ पाण्यात राहतो. म्हणजे जिथं कुठं स्वच्छ पाणी साचेल तिथं राहतो. तर शहरी भागामध्ये वेल सोफिस्टिकेटेड एरियामध्ये काय होतं तर घरातील एसी असतात, कूलर्स असतात आणि फ्रीज असतात. या 3 गोष्टींमुळे होण्याची शक्यता जास्त असते. एसी मधनं जे बाहेर टपकणारं पाणी असतं ते बऱ्याच वेळात घराच्या बाहेर कुठंतरी एखाद्या बकेटमध्ये वगैरे सोडलेलं असतं, मग तो पाणी तसंच साचून राहतं, त्यामध्ये डास होण्याची शक्यता असते. तसेच घरामध्ये जे फ्रीज असतात त्याच्या पाठीमागनं थोडं पाणी कधी कधी टिपकत असतं, थेंब थेंब पाणी असं एक ड्रॉप्स होत असतात आणि ते साचल्यानंतर त्याच्यातही होण्याची शक्यता असते. सोबत कूलरचं पाणी जे असतं, आपण आतमध्ये पाणी भरलेलं असतं आणि ते बऱ्याच दिवस मग न वापरता, सध्या पावसाळ्यामध्ये थंडीचे दिवस असतात म्हणून ते पाणी तसंच राहतं. पाणी दुर्लक्षित घटक आहेत. आपल्याला वाटतं आपण स्वच्छता केली आहे, पण घरातलं रेफ्रिजरेटर किंवा हे अशा प्रकारचे जे कूलर वगैरेतले पाणी आहे त्याच्याकडे जरा विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. सर आपण फार महत्वाच्या मुद्द्यावर बोलत होतो, तो राहून जाऊ नये. प्लेटलेट जे आहेत ना ते असं म्हणतात की सुरुवातीला काही विशिष्ट असतात, मग रुग्ण जेव्हा ऍडमिट होतो डॉक्टर सांगतात आता कमी झाले, जरा रुग्ण गोंधळलेला असतो. थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरी काय सांगता येऊ शकतं? जेव्हा आपण जर रुग्णालयात भरती असेल तर दर दिवसाची आपण त्याचे प्लेटलेट्स काउंट बघत असतो. प्रत्येक रुग्णाला ऍडमिट करण्याची गरज नसते, पण ज्या रुग्णांचे प्लेटलेट्स कमी असतात त्यांना आपण साधारण ऍडमिट करतो. नॉर्मल रेंज प्लेटलेट्सची 1.5 ते 4 लाख इथपर्यंत असते, म्हणजे 1.5 लाख ते 4 लाख ही नॉर्मल रेंज असते. पण एक 10-20 हजारांना कमी झालं तर लगेच प्लेटलेट द्यायच्या का? तर नाही. म्हणजे 1,20,000 प्लेटलेट झाल्या तर मला प्लेटलेट द्या असं असेल तर असं नसतं. साधारणपणे आपण भारतीय ह्याच्यामध्ये 40,000, 50,000, 40,000च्या कमी प्लेटलेट्स आल्यानंतर प्लेटलेट्स द्यायला लागतो. तसं जर आमच्या बुक्समध्ये वगैरे 20,000 असा त्याचा आकडा दिलेला असतो. 20,000 खाली आलं तरी तेवढं देण्याची गरज नाही. पण आपण तरी एक प्रिकॉशन म्हणून आपल्या कंटेस्टमध्ये की 50,000, 40,000 या पेक्षा कमी झाल्या तर आपण प्लेटलेट्स रुग्णांना द्यायला सुरुवात करतो. सर काय पद्धत असते, कशा पद्धतीने आणि काय त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन्स येतात का? कारण प्लेटलेट्स हा फार महत्वाचा मुद्दा आहे डेंग्यूचा, म्हणून त्याच्यावर विशेष भर देते मी. कधी कधी कसं असतं, आता प्लेटलेट्स कधी द्यायच्या याच्यासोबतच सांग. म्हणजे बऱ्याच वेळा रुग्ण काय म्हणतो की स्वतःहून डिमांड करतात की मला प्लेटलेट्स द्या, म्हणजे त्याला एवढ्या दिल्या होत्या मला अजून का दिली नाही, माझे 70,000 प्लेटलेट्स आहेत मला द्या, माझ्या 60,000 आहेत. रुग्णच डॉक्टरांकडे हे करायला लागतात. पण प्रत्येक रुग्णाला त्या वेळी लागेलच असं नसतं. त्या रुग्णांचे बाकी काही इतर सिम्पटम्स बघावं लागतात. त्याला आणखी काय आहे का, त्याचे व्हायटल सायन्स बाकी इतर बघून कुठून ब्लिडिंग होते का हे महत्वाचं बघावं लागतं. जर कुठून रक्तस्राव होत असेल तर साधारणपणे आपण त्यांना प्लेटलेट्स देतो. प्लेटलेट्स हा एक रक्तातला वेगळा भाग आहे, रक्तकणिका आपण ज्याला म्हणतो. हा त्या रक्तामधला जेव्हा तो एक फक्त वेगळा भाग करून आपण तो भाग त्या ह्यांना देतो. म्हणजे रक्तकणिका हा वेगळा पूर्ण रक्त न देता
फक्त जे काही प्लेटलेट्स आहेत त्याच त्या रुग्णांना दिल्या जातात आणि दिल्यानंतर परत प्लेटलेटची संख्या किती आहे काय आहे हे बघून परत आणखी कमी होत असेल तर त्याला आणखी आपण त्यानुसार प्लेटलेट्स देत राहतो. बरोबर आहे सर. मला असं कळालं की प्लेटलेट्सचे पपईच्या पानांचा जो रस आहे तो फार मोठ्या प्रमाणात दिला जातो आणि असा IQ सगळीकडे प्रचार झालेला आहे की त्याच्यामुळे प्लेटलेट्सचं प्रमाण जे आहे ते वाढतं. तर आता ह्यातली सत्यता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की फार त्याच्यावर विसंबून नाही राहायचंय, पण काही रिझल्ट असे दिसून आलेले आहेत. तर सायमल्टेनियसली हे उपचार केलेले चालतात? हा, कसं हे उपचार अजूनही शास्त्रीय पद्धतीचा शास्त्रीय दृष्ट्या हे काही अजून कन्फर्म झालेले नाहीये की यामुळे होतं, पण तुम्हाला घ्यायचे असतील तर आपण घरी ते उपचार करू शकतो. पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे की डॉक्टरांचा अगोदर उपचार चालू ठेवावा आणि तुम्हाला घरगुती उपचार हवे असतील तर त्याच्या ऍडिशनल करावेत, त्याच्या सपोर्टिव्ह तुम्ही असे काही उपचार असतील तर चांगली गोष्ट आहे. पण देत राहिल्याने धोका काही नाहीये देत, पण हे उपचार घेतल्यानंतरच ते करायला हवे. बरोबर, अगदी खरं आहे. आजचा जसा माहितीपूर्ण कार्यक्रम आहे, आमचे रोजचे कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण असतात आणि उद्याचा कार्यक्रम काय आहे याची उत्सुकता आपल्या प्रेक्षकांना असते. आपल्या जे काही आम्हाला हे आलंय सूचना त्याच्यानुसार आम्ही उद्याचा कार्यक्रमही आपल्याला पूर्वी दाखवत असतो. उद्याचा कार्यक्रम आमचा काय आहे तो बघा. उद्या 11 तारीख आहे. उद्याचा आमचा कार्यक्रम आहे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांचे उद्योग क्षेत्रातील स्थान. याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत जयश्री काळे, ज्या महिला उद्योग समुपदेशक आहेत, पुण्याच्या आहेत. उद्याचा कार्यक्रमही अवश्य बघा, माहितीपूर्ण आहे. प्रश्न विचारा, सहभाग घ्या. आमचे सगळेच कार्यक्रम रोजचे आपल्याला कसे वाटतात, त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्याची आम्ही वाट बघत असतो. त्या प्रतिक्रियांसाठी जो पत्ता तुम्हाला हवा आहे तो पत्ता मी आता सांगते. आमचा पत्ता असा आहे. फेसबुक आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेल ID आहे sakhisayadri@gmail.com. या पत्त्यांवर आपण आम्हाला अवश्य आपल्या प्रतिक्रिया कळवत जा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असतो आणि करतच असतो. डॉक्टर, आज आपण आलात आणि खरोखर खूप चांगली महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला पुरवलेली आहे. खरं तर अजून बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण एकूणच आपण जाता एवढं प्रेक्षकांना सांगू शकतो की डेंग्यूपासून स्वतःला टाळायचे असतील तर काही छोट्या छोट्या या ज्या गोष्टी आहेत ज्या पूर्ण कार्यक्रमभर आपण सांगितल्यात त्याची काळजी घ्या आणि डेंग्यूला टाळण्याचा प्रयत्न करा. नक्कीच. मंडळी, कसा वाटला आजचा आपला कार्यक्रम तोही अवश्य कळवा. पुन्हा भेट होईलच, पण आता इथेच थांबते. धन्यवाद.